नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे. माझे एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. आपण सर्वजण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉन बटन दाबावे, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येईल. माझ्या या यूट्यूब चॅनलवर नोकरी संबंधी जाहिरात दर आठवड्याला मी देत असतो. स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंबंधीचा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा संबंधित नवीन माहिती या यूट्यूब चॅनलवर मी देत असतो. महाराष्ट्र राज्यात 3 लाख सरकारी पदे रिक्त आहेत व पुढील 2 वर्षात 1 लाख सरकारी पदे भरले जातील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जाहीर केले. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या आपणाला व आपल्या कुटुंबातील सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष हे आपले भरभराटी जावो, सुख समृद्धी जावो व नवीन वर्षात आपल्याला सरकारी नोकरी मिळावे, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. चला तर आज आपण एक नवीन विषय पाहणार आहोत. आजचा विषय आहे या आठवड्यातील जाहिराती. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत आलेल्या जाहिराती आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम जाहिरात पाहू. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची जाहिरात आलेली आहे. एकूण 87 पदं आहेत. परीक्षकाचे नाव आहे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026. पदाचे नाव आहे राज्य सेवा सामान्य प्रशासन विभाग. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ 13 पदे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र राज्य वित्त लेखा सेवा गट अ 32 पदे. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 30 पदे. उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 4 पदे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा महसूल आणि वन विभाग पशुवैद्यकीय अधिकारी गट अ 8 पदे. अशा प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आलेली आहे. पात्रता पदवी ग्रॅज्युएशन. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेला उमेदवार फॉर्म भरू शकतो. वाणिज्य शाखेची पदवी किमान 55% गुणांसह असलेला विद्यार्थी किंवा व्यक्ती फॉर्म भरू शकतो. सनदी लेखपाल CA अंतिम परीक्षा उत्तीर्ण. परिव्यय लेखाशास्त्र अंतिम परीक्षा उत्तीर्ण. वाणिज्य पदव्युत्तर पदवी किंवा वित्त व्यवसाय प्रशासन MBA पदव्युत्तर पदवी. स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी. विज्ञान शाखेची पदवी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुधन स्नातक पदवी. ही पात्रता असणारे मुलं मुली MPSCची जी जाहिरात आली आहे त्यामध्ये अर्ज करू शकतात. वयोमर्यादा पहा, 19 वर्ष ते 38 वर्ष. दिनांक 1 एप्रिल 2026 पर्यंत. वय शिथिलता SC ST 5 वर्ष जास्त वय. OBC 3 वर्ष. दिव्यांग 10 वर्ष. त्यानंतर वेतन श्रेणी आहे 56,100 ते 1,77,500 प्रति महिना. परीक्षा शुल्क आहे अमागास ओपन 544. मागासवर्गीय व अन्य दिव्यांग अनाथ यासाठी आहे 344 रुपये. परीक्षेचा दिनांक आहे पूर्वपरीक्षा 31 मे 2026. याची पूर्वपरीक्षा आहे 31 मे 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेणाऱ्या परीक्षेची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असं 3 भाग पडतात. फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख आहे 20/1/2026. अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा 20/1/2026. ऑनलाईन अर्ज भरू शकता. यासाठी वेबसाईट आहे www.mpsc गव्हर्नमेंट महाराष्ट्र. ही वेबसाईटवर जाऊन आपण फॉर्म भरू शकता. त्यानंतर आहे दुसरी जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिका. नवी मुंबई महानगरपालिका 132 पदं आहेत. 132 पदं आहेत. पात्रता MD MBBS पदव्युत्तर पदवी, विधी पदवी, अभियांत्रिकी पदवी. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे
4/2/2026. त्यानंतर आहे NCERTची जाहिरात आलेली आहे, 173 पदं आहेत. NCERTची जाहिरात आलेली आहे, 173 पदे आहेत. पात्रता आहे 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 16/1/2026. 16/1/2026. त्यानंतर जाहिरात आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड, 132 पदं आहेत. कोचिन शिपयार्ड लिमिटेड 132 पदं आहेत. पात्रता आहे पदवी, अभियांत्रिकी डिप्लोमा आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 12/1/2026. 12/1/2026. त्यानंतर बँक ऑफ इंडियाची जाहिरात आलेली आहे, 400 पदं आहेत. बँक ऑफ इंडिया, एकूण पदं 400. पात्रता आहे पदवी, कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेला विद्यार्थी किंवा मुलगा किंवा मुलगी फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 10/1/2026. 10/1/2026. त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची जाहिरात आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची जाहिरात आलेली आहे. एकूण 394 पदं आहेत. एकूण 394 पदे आहेत. त्यासाठी पात्रता अभियांत्रिकी, डिप्लोमा, पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 9/1/2026. 9/1/2026. त्यानंतर BEML लिमिटेड, BEML लिमिटेडची जाहिरात आलेली आहे. एकूण 72 पदे आहेत. एकूण 72 पदे आहेत. एकूण किती पदं आहेत? 72 पदं आहेत. त्यासाठी पात्रता आहे अभियांत्रिकी, डिप्लोमा, पदवी, MSW, MA, MBA आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 7/1/2026. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेची जाहिरात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकची जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 996 पदं. एकूण पदं 996. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी, MBA आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 5/1/2026. 5/1/2026. त्यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आलेली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, एकूण पदं आहे 375 पदे. एकूण 375 पदे. पात्रता 10वी उत्तीर्ण, पदवी, 10वी उत्तीर्ण, पदवी. अंतिम दिनांक आहे 1/6/2026. अंतिम दिनांक आहे 1/6/2026. त्यानंतर रेल्वे रिक्वायरमेंट बोर्डची जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 311 पदं. एकूण 311 पदं आहेत. रेल्वेची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये पात्रता आहे 10वी उत्तीर्ण आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 29/1/2026. 29/1/2026. त्यानंतर UIIC यांची जाहिरात आलेली आहे. 153 पदे आहेत. एकूण 153 पदं आहेत. पात्रता पदवी, अपियर आणि अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा 20/1/2026. 20/1/2026. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड यांची जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 125. एकूण पदं 125. पात्रता CA, CMA आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 15/1/2026. 15/1/2026. त्यानंतर जाहिरात आलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन यांची जाहिरात आलेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन. एकूण पदं आहेत 51 पदं. एकूण 51 पदं आहेत. पात्रता आहे पदवी, पदव्युत्तर पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 12/1/2026. 12/1/2026. त्यानंतर जाहिरात आहे इंडियन ऑइल यांची जाहिरात आलेली आहे. एकूण 509 पदं आहेत. एकूण 509 पदे आहेत आणि पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, ITI पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 9/1/2026. भारतीय रिझर्व्ह बँकची जाहिरात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकची जाहिरात आलेली आहे. एकूण 93 पदं आहेत. एकूण 93 पदे आहेत. पात्रता आहे अभियांत्रिकी, डिप्लोमा, पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 6/1/2026. 6/1/2026. त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर, औरंगाबाद यांचीसुद्धा जाहिरात आलेली होती मागे. त्यासाठी शिपाई आहे,
लिपिक आहेत आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 5/1/2026. पात्रता आहे वर्ग 7वी उत्तीर्ण. 887 पदे आहेत. पदवी ला पदवी 1332 पदं आहेत. 1332 पदं आहेत. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 5/1/2026. त्यानंतर बँक ऑफ इंडियाची जाहिरात आलेली आहे. बँक ऑफ इंडियाची जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 514. एकूण पदं आहेत 514. आणि पात्रता आहे पदवी. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 5/1/2026. 5/1/2026. अशा रीतीनं देशातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कार्यालयातील जाहिराती आलेल्या आहेत. आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी अनेक जाहिराती, वृत्तपत्रातल्या जाहिराती व्हिडिओमध्ये मी देत असतो, म्हणून आपणाला नम्र विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी 8 ते 10 जाहिराती या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. धन्यवाद.